नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अळूवडी नेहमी तर खातोच, तर आज आपण अळूच्याच पानाची मराठवाडा स्पेशल अशी रेसिपी करणार आहोत बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं बघा, मी ना अळूची पानं घेतलीत, 3 इतकी घेतलीत बघा आणि धुवून घेतलीत. आता ही काय करायची आहेत, अळूची पानं आपण पुसून घेणार आहोत. कोरड्या कपड्याने छान असं पुढून पाठीमागनं इथं मी अळूची पानं पुसून घेतली. अळूच्या पाण्याच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात ना त्यात आपण काढून घेणार आहोत. अळूची जी पानं मी घेतलीत ना ती जरा मोठीच घेतलीत बघा, त्याच्यामुळे ह्याच्या जरा शिरा ज्या आहेत ना त्या जरा निबार आहेत बघा. अगदी तुम्ही कोवळी पानं घेतलात ना छोटी छोटी, मग शिरा काय एवढ्या निबार नसतात. मग तुम्ही बेलण्याने फक्त लाटून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. आता जितक्या मला जाड ह्या निबार शिरा वाटतात का नाही तेवढ्या हलक्या मी सुरीने काढून घेतल्या. आणि नंतर जर अशा आपण लाटून घेणार आहोत, म्हणजे बाकीच्या ज्या शिरा आहेत ना त्या नरम होतात. आपण ज्यावेळेस रोल करतो ना तो सहजपणे होतो बघा, त्याच्यामुळे हलका आपण लाटून घेणार आहोत. आता बाकीची जी पानं आहेत ना त्यांनासुद्धा असंच करणार आहे. पाठीमागचा शिरा ज्या कठीण आहेत त्या काढून ना बेलण्याने असं लाटून घेणार आहे बघा. रोल असा सहज होतो का नाही. आता त्यातलंच एक अळूचं पान घेतलं आहे आणि मध्येतनं आपण रेश मारून घेणार आहोत, म्हणजेच की चिरून घेणार आहोत. एका पानाचे ना 2 भाग करून घेतलेत. आता इथं पान माझं मोठं आहे का नाही म्हणून ना इथं मी चिरून घेतलं. अगदी छोटी पानं असतील ना मग तुम्हाला चिरून घेण्याची गरज नाही बरं का. सर्व जी पानं आहेत ना ती अशीच मध्येतनं चिरून घेतली. आता ही पानं चिरलेली बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचे सांगतेच. तोपर्यंत ना आपण एक वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा अर्धा चमच जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, पाणी न घालताना आपण ह्याचं वाटण करून घेऊयात. तुमच्याकडे जर अगोदर केलेला ठेचा असेल ना तो इथं वापरू शकता तुम्ही. आता इथं एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत बेसनचं पीठ. तर इथं बघा 1/4 कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. हे मी घरी केलेलं घेतलं आहे. अगदी तुम्ही विकतचं वापरलात ना तरीसुद्धा चालेल. आणि आता आपण जो तयार केलेला ठेचा होता ना तो घालून घेणार आहोत. साधारण 1-1.5 चमच इतका हा ठेचा असेल बघा. नंतर थोडंसंच ओवा हातावरती चोळून घालायचा. त्याचबरोबर 1/2 चमच इतकी हळद, 1/2 चमच इतकं हिंग, त्याच चवीनुसार मीठ. नंतर इथं घातलेलं आहे ते म्हणजे चिंच आणि गुळाचं कोळ. म्हणजे चिंच आणि गूळ अगोदर भिजत घातले ते पाण्यामध्ये, ते इथं घातलेलं आहे. अगदी तुम्ही अर्धा लिंबाचा रस पिळात तरीसुद्धा चालेल. आता काय करायचं आहे, मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे. थोडं थोडं पाणी घालून ना बॅटर करून घेऊयात. अगदी तुम्हाला ह्याच्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, तीळ असे काही वेगवेगळे जर मसाले आणखीन घालायचे असतील तर वापरू शकता तुम्ही इथे, म्हणजेच की घालू शकता इथे. आता हे सर्व छान प्रकारे इथं फेटून घेतले बघा. गुठळ्या व्हायला नको ना म्हणून छान असं फेटून घ्यायचं. आता मस्त हे फेटून घेतलेलं आहे. आता बाजूला ठेवूयात आपण. आता इथे एक पोळीपाट घ्यायचा आहे आणि जे आपण पानं बघा अगोदर चिरून ठेवली होती ते इथं पान घेऊयात. आणि मध्येच जे शिरचं आहे बघा, तुम्हाला पान फाटल्यासारखं दिसत असेल ते आपण कापून काढणार आहोत बरं का. म्हणजेच की पुन्हा आपल्याला इथे हे अळूचं पान चिरून घ्यायचं आहे. हलकं मी इथं ना बेलनं पुन्हा फिरवून घेतलेलं आहे बघा. मधला भाग काढून घेतला की पाठीमागच्या साईडला ना आपण जे तयार केलेलं बेसनचं मिश्रण होतं ना ते लावून घेऊयात. एक थर यायला हवा असं पातळसर असं आपण लावून घेणार आहोत बघा. बेसनचं जे बॅटर केलं ना ते जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर खूप असं ह्या पानावरती राहत नाही, बाहेर निघलं जातं, म्हणून जरा घट्टच ठेवायचं. पुन्हा दुसरा जो भाग होता का नाही अळूच्या पानाचा तो ह्याच्यावरती ठेवला आहे बघा. आणि ह्यालासुद्धा बेसनचं वर मिश्रण लावून घेणार आहोत. सगळीकडे लागायला हवं असं पातळ थर लावायचा, जास्त जाड लावायचं नाही. जितका तुम्ही पातळ थर लावाल ना तितकं खायला छान लागतात बरं का. आता काय करायचं, ह्याचा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे बघा. इथे हवा ह्याच्यामध्ये राहता कामा नये, अलगद असा रोल करून घ्यायचा. आपण बघा अळूवडी करायचं म्हटलं तर एकावरती एक असे 3 ते 4, 5 अळूचे पानं ठेवतो, म्हणजे रोल कसा मोठा होतो, वड्या छान अशा लेयर्स होतात. पण आता ना मात्र आपल्याला असे छोटे छोटेच रोल करून घ्यायचे आहेत. ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते. आता वरल्या बाजूने सुद्धा हलकं मी बेसन लावून घेतलं बघा. अगदी नाही लावून घेतलात तरीसुद्धा चालेल. इथं रोल छान झाला, ह्या चाळणीवरती काढून ठेवला आहे बघा मी. म्हणजे कसं बेसनचं मिश्रण जे आहे ताटामध्ये काढल्यानंतर लागेल ना ताटाला, म्हणून मी चाळणीवरतीच काढलं आहे. नंतर बघा आळूच्या पानाचा जो दुसरा भाग असतो ना तो इथं घेतला आहे. त्याला बघा खालून बेसन लावलेलं आहे आणि एकावरती एक दुमड घालून पुन्हा बेसन लावून ना जे केलेलं आपण बॅटर होतं ना ते लावून रोल ह्याचा करून घेतला आहे. आणि वरल्या बाजूने सुद्धा हे बेसनचं बॅटर लावून घेतलं आहे बघा. असे छोटे छोटेच हे रोल करून घ्यायचे आहेत. आता इथं बघा हे रोल करून घेतलेत. आता संपूर्ण जे आपण केलेलं बेसनचं मिश्रण होतं ते इथं संपलेलं आहे, म्हणजेच की अगदी बरोबर प्रमाण झालेलं आहे. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवलं आहे. अर्धी पळी इतकं तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमच इतकी मोहरी आणि 1/2 इतके जिरे घातलेत. मोहरी आणि जिरे चांगले तडतडले ना मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे.
तर इथं मी 2.5 कप इतकं पाणी घातलेलं आहे बघा. आता या पाण्याला ना आपल्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे बघा. पाण्याला उकळी आली की आपण जे रोल केलेले होते ना ते घालून घ्यायचे आहेत, पण पाण्याला उकळी आल्यानंतरच घालायचे आहेत. आता जितके कढईमध्ये मावतात तितके तुम्ही हे अळूवडीचे रोल घालू शकता. मी पाणी जास्त घातलं होतं कारण हे एका वेळेस ना भरपूर असे आपले म्हणजे जे तयार केले सर्व रोल होते ना ते बसलेत बघा. 1-2 मिनटं झाल्यानंतर ना आपण साईड ह्याची बदलणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनसुद्धा शिजवून घेणार आहोत. आता हे रोल बघा पातळ केलेत आपण, त्यामुळे शिजायला हे बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये हे रोल शिजवून होतात. म्हणजे एका बाजूने 2 ते 3 मिनटं आणि दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनटं असे शिजवून घेतलेत. आता गॅस बंद करून हे रोल ना आपण काढून घेणार आहोत. चाळणीवरती काढून घेऊयात म्हणजे लवकर थंड होतील, शिवाय ह्याच्यामधलं पाणीसुद्धा निघलं जाईल. आता रोल सर्व काढले आणि हे जे कढईमधलं पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाही. पुढे हे आपण वापरणारच आहोत. आता पुढे कुठं वापरायचं हे तुम्हाला सांगतेच बरं का. आता जर अशी आपण ना हे बाजूला ठेवूयात. आता त्याच गॅसवरती ना तवा ठेवणार आहे आणि तव्यामध्ये बघा अर्धी वाटी इतकं खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याला बघा स्वतःचं असं तेल असतं, त्याच्यामुळे तेल घालायचं नाही आपल्याला. कोरडंच हे हलकं चांगलं तांबूस होऊसपर्यंत ना खोबरं आपण भाजून घेणार आहोत. खोबरं ना लगेच करपलं जातं, त्याच्यामुळे मंद आचेवरती ना चांगलं हे भाजून घ्यायचं बघा. सतत हलवत राहायचं. जरा जरी खोबरं करपलं ना तर करपट असा वास येतो बरं का, त्याच्यामुळे असं तांबूस भाजायचं. खोबरं भाजलं की खाली काढून घेऊयात एका डिशमध्ये. आता त्याच तव्यामध्ये ना एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा घातला आणि थोडंसं तेल घातलं आहे बघा. कांद्यालासुद्धा चांगला रंग येऊसपर्यंत ना आपण परतून घेणार आहोत. नेहमी बघा आपण अळूच्या पानापासून अळूवड्या करतो आणि अळूवड्याचे सुद्धा मी वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. म्हणजे रोल करून अळूवडी, बेसन पीठ न वापरता अळूवडी केली, त्याचबरोबर आपण अळूवडीची चकली केली, त्याचबरोबर अळूची पोटली केली. आपण अळूवडीपासून आपण बरेच पदार्थ केलेत. यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. आता बघा खोबरं आणि कांदा भाजलेल्या डिशमध्ये इथं काढला होता, तो पूर्णपणे थंड झाला आहे. मग त्याच्यामध्ये ना अद्रक आणि लसूण घातलं आहे बघा आणि सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथिंबीर घातली आणि ना मिक्सरला वाटण करून घेतलं आहे. थोडंसंच पाणी घातलं आहे जेणेकरून वाटण हे आपलं बारीक होईल बघा. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवले आणि 1.5 पळी इतकं तेल घातलं आहे बघा. तेल गरम झालं की अर्धा चमच इतके जिरे घातलेत आणि आपण जे तयार केलेलं वाटण होतं ना ते घालून घेतलं आहे. आता ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपण परतून घेऊयात. पण आपण बघा कांदा खोबरं छान प्रकारे भाजलं होतं, त्याच्यामुळे इथं जास्तीचा वेळ लागत नाही भाजण्यासाठी. मंद आचेवरती छान प्रकारे भाजून घेऊयात. आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. साधे हलके आपले घरातलेच मसाले वापरलेत इथं बघा. ते म्हणजे पाव चमच हळद, कांदा लसूण मसाला 1.5 चमच इतका घातलेला आहे, अर्धा चमच इतकी कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमच गरम मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर अर्धा चमच इतकी धना पावडर. बस इतकेच मसाले घातलेत. आणखीन तुम्हाला कुठला मसाला घालायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि छान प्रकारे हलकं तेल सुटूसपर्यंत हा मसाला परतून घेणार आहोत. शक्यतो करून ना कांदा लसूण मसालाच वापरा बरं का, जेणेकरून टेस्ट छान येते. बघा मसाला चांगला भाजला आहे बघा. अगोदरच आपण वड्या उकडून घेतलेलं जे पाणी होतं ना ते संपूर्ण हिथं वापरायचं आहे बघा. टाकून न देता हिथं याचा वापर करायचा आहे. आता सर्व हे छान प्रकारे मिसळून घेऊयात. आता हे मला जर असे आणखीन घट्ट वाटतं आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बरंच असं आपलं वाटण लागलेलं होतं, त्यामुळे मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये घातलं. चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं आणि मिसळून घेतलेलं आहे बघा. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. पर्यंत बघा ह्या ज्या आपल्या अळूवड्याच्या गुंडाळ्या किंवा हे जे रोल होते का नाही आपले ते थंड झालेत बघा. आता आपण कापून घेणार आहोत. आता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये कापू शकता, छोट्या मोठ्या. मी इथं मध्यमच आकारामध्ये कापून घेते बघा. आता तुम्हाला बघा आतापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. आज आपण ना मराठवाडा स्पेशल अळूवडीची रस्साभाजी करत आहोत बरं का. अगदी काळ्या वाटणातली चमचमीत अशी बरं का. आता शेवटला जर तुम्ही पाहिलात ना बघूनच तुम्हाला खाऊशी वाटणार आणि नक्कीच तुम्हीसुद्धा करून पाहणार बरं का. आता इथं मी काही थोडेच रोल कापून घेतलेत बघा. बाकीचे रोल बाजूला ठेवलेत. ज्यावेळेस मला लागतील त्यावेळेस मी ह्याची रस्साभाजी करेल. अगदी तुम्ही असे रोल अगोदरच आदल्या दिवशी करून ठेवलात आणि दुसऱ्या दिवशी फक्त ह्याची भाजी केलात ना तरीसुद्धा चालेल. अगदी हे रोल खराब होत नाहीत. फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलात तरीसुद्धा आठवड्याभर खराब होत नाहीत आणि फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. फक्त हे कापण्याच्या अगोदर 10 मिनटं फ्रीजच्या बाहेर काढून घ्यायचे. आता बघा आपल्या रश्श्याला छान उकळी आले. मग आपण जे अळूवड्याचे रोल उकडवलेले होते त्याच्या ज्या वड्या केल्या होत्या त्या सोडून घेतल्यात. वरून अशी थोडीशी तोडून कोथिंबीर घालायची, छान चव येते आणि मिसळून घेऊयात. आता आपल्याला ना 1-1.5 ते 2 मिनटं इतकं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या वड्या घातल्या ना त्या छान प्रकारे ह्या रश्श्यामध्ये शिजल्या जातील.
मस्त नरम होतील, म्हणजे खायला त्या आणखीन टेस्टी लागतील बघा. आता इथं ना मी 2 मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे. अगदी तुम्हाला ह्याच्यापेक्षा घट्ट अजून ग्रेव्ही हवी असेल ना, तर आणखीन थोडीशी शिजवून घेतलात तरीसुद्धा चालेल. अगदी पातळ हवी असेल तर आणखीन थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल, पण पाणी ह्याच्यामध्ये ना गरमच वापरायचं आहे. थोडेसे रोल हे ना मी तव्यावरती फ्राय करून घेतले आहेत. आणि वाव, बघू शकता अळूवड्याची मस्तपैकी चमचमीत अशी आपली ही रस्साभाजी तयार झाली. अगदी ही रस्साभाजी ना बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती ह्यासोबत खरंच खूप छान लागते. अगदी तुम्ही राईस केला आणि त्याच्यासोबत ह्या वड्या आणि रस्सा खालात ना, तरीसुद्धा तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकं छान चविष्ट लागतं बरं का. नक्की नक्की एकदा मी सांगते ना म्हणून करून बघा. पण बघा नेहमी नेहमी त्याच भाज्या खातो, कधीतरी काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली ना, अगोदर जर ह्या वड्या करून ठेवला तर पटकन अशी तुम्ही रस्साभाजी करू शकता बरं का. एक नंबर चवीला सुद्धा. नक्कीच मराठवाडा स्पेशल ही रेसिपी करून बघा. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असे छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. मी आशा करते की आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.